हॅलो स्टुडंट्स, आपण 5th चॅप्टर पाहतोय सेट्स अँड रिलेशन्स. लास्ट लेक्चरला आपण पॉईंट बघितला होता ऑपरेशन्स ऑन सेट. त्यामध्ये फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, युनियन ऑफ सेट्स. नेक्स्ट होता इंटरसेक्शन ऑफ सेट्स. आपण हे कोणत्या प्रकारे सेट्स लिहू शकतो ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्या प्रॉपर्टीजसुद्धा बघितलेल्या आहेत. नेक्स्ट आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉमध्ये काय सांगितलेलं आहे, दोन सेट दिलेले आहेत फॉर एनी सेट ए अँड बी. फर्स्ट काय प्रॉपर्टी आहे तर ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. याला तुम्ही डॅश असं सुद्धा म्हणू शकता. सेकंड आहे ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट रेस टू कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. म्हणजेच युनियन आणि ब्रॅकेट रेस टू कॉम्प्लिमेंट असेल तर इक्वल टू काय असतं, इंटरसेक्शन आणि प्रत्येक सेटचा कॉम्प्लिमेंट असतो. या उलट जर इंटरसेक्शन असेल तर युनियन असतो. एक्झाम्पल दिलेलं आहे एक. डी मॉर्गन्स लॉ आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय म्हणजेच काय करणार आहोत आपण, फर्स्टमध्ये बघा या दोन एल एच आणि आर एच ज्या साईड आहेत त्या आपल्याला इक्वल दाखवायच्या आहेत. म्हणजेच काय, ए युनियन बी कॉम्प्लिमेंटचा जो सेट येतो आणि ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट जो सेट असेल हे दोन्ही इक्वल असतील हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सेम सेकंडसाठी सुद्धा तेच करणार आहोत आपण. एक्झाम्पलमध्ये यू काय दिलेला आहे आपल्याला, 1 2 3 4 5. ए इज इक्वल टू 1 3 4 अँड बी इज इक्वल टू 4,5. आपल्याला या दोन प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला काय काय लागेल बघा, ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी, ए डॅश आणि बी डॅश हे लागेल. ते आपण पहिल्यांदा फाइंड आउट करू. ए युनियन बी, त्यानंतर ए इंटरसेक्शन बी, ए डॅश बी डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी म्हणजेच ए आणि बी या सेटमधले सगळे एलिमेंट्स आपण एकत्र लिहिणार आहोत. 1 3 4 5. नेक्स्ट इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी म्हणजेच ए आणि बी मधले कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत तर फक्त 4 आहे, म्हणजे या सेटमध्ये 4 येईल. ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट हा कशाचा असतो, एचा. त्यामध्ये कुठले एलिमेंट्स येतील, जे ए मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत. आता ए मध्ये कोणते कोणते नाही आहेत बघा, 2 नाही आहे आणि 5 नाही आहे. म्हणजे ए कॉम्प्लिमेंटमध्ये येईल 2,5 इज इक्वल टू बी कॉम्प्लिमेंट. बीचं कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळतो, त्याच्यावरून आपण 4 आणि 5 सोडून बाकी सगळे लिहायचे. म्हणजे कुठले कुठले येतील, 1 3 आणि 2 हे एलिमेंट्स येतील. 1 2 3. ठीक आहे, आपण बेसिक फाइंड आउट केलेलं आहे. आता आपण फर्स्ट प्रॉपर्टी प्रूफ करणार आहोत. याची लेफ्ट हँड साईड काय आहे, ए युनियन बी डॅश म्हणजेच ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. याचा अर्थ काय असेल तर ए युनियन बी मध्ये इलेमेंट जे नाही आहेत पण यू मध्ये आहेत असे इलेमेंट लिहायचे आहेत. आता 1 3 4 5, 1 3 4 5 हे जर सोडले तर राहतो कुठला, फक्त 2. म्हणजेच हा एलिमेंट येईल ए युनियन बीच्या कॉम्प्लिमेंटमध्ये. हे झाले इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इक्वल टू काय आहे, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट यांच्यामध्ये सेम एलिमेंट कोणता आहे, 2 आहे. म्हणजे याचा सेट काय येईल, 2. इक्वेशन सेकंड. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपल्याला काय दिसतं, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला काय मिळेल, ए युनियन बी डॅश इज इक्वल टू ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. दोन्ही साईड इक्वल आल्या म्हणजे फर्स्ट प्रूव्ह झाली. आता नेक्स्ट सेकंड. एल एच एस काय आहे, ए इंटरसेक्शन बी डॅश म्हणजेच ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ए इंटरसेक्शन बी आहे आपल्याकडे, त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, जे ए इंटरसेक्शन बी मध्ये नसतील पण यू मध्ये आहेत असे सगळे एलिमेंट्स. कोणते कोणते याच्यामध्ये नाही आहेत, 1 2 3 आणि 5 याच्यामध्ये नाही आहेत, फक्त 4 आहे. मग 4 सोडून बाकी सगळे एलिमेंट्स लिहायचे. 1 2 3 अँड 5 इक्वेशन फर्स्ट. आर एच एस काय आहे याची, ए डॅश युनियन बी डॅश इज इक्वल टू ए डॅश बी डॅशचं युनियन येईल म्हणजे या दोन्ही सेटचे एलिमेंट्स येतील 1 2 3 अँड 5. इक्वेशन नंबर 2. दोन्ही सेट्स बघा इक्वल आहेत, 1 2 3 5 1 2 3 5 म्हणजेच हे दोन्ही साईड्स इक्वल येतील. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. दोन्ही दिलेले जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रूफ झाल्या म्हणजे आपण म्हणू शकतो की दिलेले सेट्स डी मॉर्गन्स लॉ
सॅटिस्फाय करतात. ठीक आहे. यानंतरचा पॉईंट डिफरन्सचा आहे, पण तो रिड्यूस करण्यात आलेला आहे. यावर्षी आपल्याला नसेल तो, CETला सुद्धा त्याच्यावरती क्वेश्चन नसतील, त्यामुळे तो पॉईंट आपण बघणार नाही आहोत. यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ कार्डिनॅलिटीज ऑफ सेट. यामध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा. प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे n ऑफ A युनियन B इज इक्वल टू n ऑफ A प्लस n ऑफ B मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. n ऑफ A युनियन B म्हणजेच काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट A युनियन B. हे कसं फाइंड आउट करू शकतो, n ऑफ A प्लस n ऑफ B मायनस A इंटरसेक्शन B मधले नंबर ऑफ सेट्स एलिमेंट्स लिहिले तर आपल्याला ते मिळू शकतं. सेकंड आहे वेन कॅपिटल A अँड कॅपिटल B आर डिसजॉईंट, म्हणजेच दोन वेगवेगळे सेट असतील तर त्याचं इंटरसेक्शन काय असणार आहे, फाय, आणि फाय असेल तर त्यात नंबर ऑफ एलिमेंट्स 0 असणार आहेत. तर तो कसा सांगितलेला आहे आपल्याला, n ऑफ A युनियन B आपण कसं दाखवू शकतो, n ऑफ A प्लस n ऑफ B. या दोघांच्या युनियनमध्ये किती नंबर्स असणार आहेत, जे A आणि B मध्ये आहेत त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळतो. थर्ड आहे n ऑफ A इंटरसेक्शन B डॅश प्लस n ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू n ऑफ A. म्हणजेच काय, या दोन सेटमधला नंबर ऑफ एलिमेंट्सची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळतात, नंबर ऑफ A मध्ये जितके एलिमेंट्स आहेत तेवढेच एलिमेंट्स मिळतात. फोर्थ आहे n ऑफ A डॅश इंटरसेक्शन B प्लस n ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू n ऑफ B. फिफ्थ नंबर n ऑफ A इंटरसेक्शन B डॅश प्लस n ऑफ A इंटरसेक्शन B प्लस n ऑफ A डॅश इंटरसेक्शन B इज इक्वल टू n ऑफ A युनियन B. म्हणजेच काय, A इंटरसेक्शन B नंबर ऑफ एलिमेंट्स घ्यायचे, त्यानंतर A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B अँड A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट, याचे नंबर ऑफ एलिमेंट्सची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B. सिक्स्थ आहे फॉर एनी सेट्स ABC, A B आणि C या 3 नंबरच्या सेटचा युनियन जर घेतला आणि त्याचे नंबर ऑफ एलिमेंट्स कशावरून काढू शकतो, नंबर ऑफ एलिमेंट्स इन A प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन B प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन C, आणि त्यातून मायनस काय करायचं आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B, नंबर ऑफ एलिमेंट्स इन B इंटरसेक्शन C मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन C प्लस ॲड करायचं आहे A B C याची नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ इंटरसेक्शनची ॲडिशन असेल. ठीक आहे. हे एक्झाम्पल सॉल्व करताना जर आलं एक्झाम्पल तर तुम्हाला हे नंबर ऑफ एलिमेंट्स A, नंबर ऑफ एलिमेंट्स इन B हे ऑलरेडी दिलेले असतात. आपल्याला फॉर्म्युलामध्ये फक्त आपल्या व्हॅल्यूज पुट करायचे आणि इक्वेशन फाइंड आउट करायचे, त्याचे नंबर्स फाइंड आउट करायचे. सेवन्थ नंबर आहे इफ n ऑफ A इज इक्वल टू m, म्हणजेच A या सेटमध्ये जर m एलिमेंट्स असतील तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन P ऑफ A इज इक्वल टू काय असणार आहे, 2m. P ऑफ A म्हणजे काय असतो, पॉवर सेट आपण म्हणलेला आहे. पॉवर सेट म्हणजेच कसा असतो तो, Aचे सगळे सबसेट्स कुठे असतात, पॉवर सेटमध्ये असतात. ठीक आहे. 8 नंबरचा आपल्याला नाही आहे, डिफरंट सेटचा आहे तो पॉईंट. नेक्स्ट आहे आपला इंटरवल्सचा पॉईंट आहे. इंटरवल्स बघण्याआधी फर्स्ट सपोज जर x लेस दॅन 5 असेल किंवा x स्ट्रिक्टली लेस दॅन 5 असं सुद्धा म्हणतात, लेस दॅन किंवा स्ट्रिक्टली लेस दॅन. x लेस दॅन 5 म्हणजेच काय, अशा संख्या की ज्या 5 पेक्षा लहान आहेत. मग कोणत्या कोणत्या येतील, 1 2 3 अँड 4. लेस दॅन आहे म्हणजे इथे 5 येणार नाही. जर x लेस दॅन इक्वल टू 5 असं जर सांगितलं असेल तर आपण काय लिहू शकतो, 5 आणि 5 पेक्षा लहान संख्या 1 2 3 4 5. याचाच अर्थ काय, लेस दॅन असेल तर ती संख्या इन्क्लूड होत नाही, लेस दॅन इक्वल टू असेल तर ती संख्या इन्क्लूड होते. फर्स्ट पॉईंट आहे आपला ओपन इंटरवल, त्याच्यामध्ये A, B बिलॉंग्स टू R रियल नंबर्स घेतलेले आहेत आणि काय सांगितलेलं आहे, A लेस दॅन B. देन द सेट X सच दॅट X बिलॉंग्स टू R, A लेस दॅन X लेस दॅन B. या सेटला आपण काय म्हणणार आहोत, ओपन इंटरवल, आणि तो डिनोट कसा करतो आपण, राऊंड ब्रॅकेटमध्ये डिनोट करणार आहोत A, B. लेस दॅन आहे याचा अर्थ काय असेल बघा, all the numbers between A and B belongs to the open interval AB, but A and B does not belongs to A, B. म्हणजेच काय, जर ओपन इंटरवल AB असेल तर A आणि B याच्यामधले सगळे नंबर्स याच्यामध्ये येतील, पण A आणि B हे नंबर्स येणार नाहीत, कारण लेस दॅन आहे. A लेस दॅन X म्हणजेच A याच्यामध्ये येऊ शकत नाही, आणि X लेस दॅन B म्हणजे B पेक्षा सगळे लहान नंबर्स पण B येणार नाही.
म्हणजेच नंबर लाईन बघितली जर आरवरती तर एक्स हा पॉईंट असेल, ए आणि बी हा जर इंटरवल असेल तर यामध्ये ए आणि बी सोडून याच्यामधले सगळे नंबर्स याच्यामध्ये इन्क्लूड होतील. फॉर एक्झाम्पल 3 लेस दॅन एक्स लेस दॅन 8 असेल तर 3 आणि 8 मधले कुठले कुठले नंबर आहेत, 4 5 6 7. 3 8 हा ओपन इंटरवल आहे तर आपल्याला याचा सेट कसा मिळेल, 4 5 7. ओपन इंटरवल आहे, लेस दॅन आहे, त्यामुळे 3 आणि 8 येणार नाही, त्याच्या आतले सगळे नंबर्स आपल्याला मिळतील. ठीक आहे, हे झालं ओपन इंटरवलसाठी. नेक्स्ट आहे क्लोज्ड इंटरवलचा पॉईंट आहे. क्लोज्ड इंटरवल यामध्ये काय सांगितलेलं आहे, लेट ए कॉमा बी बिलॉंग्स टू कॅपिटल आर. रियल नंबर्स आहेत ए आणि बी. आर म्हणजेच काय असतो, सेट ऑफ रियल नंबर्स. आणखीन काय सांगितलंय, ए लेस दॅन बी, देन द सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, ए लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू बी. आता इथे लेस दॅन इक्वल टू सांगितलं आहे म्हणजेच काय, ए लेस दॅन इक्वल टू एक्स म्हणजेच कोणत्या संख्या, ए पेक्षा मोठ्या, ए आणि ए पेक्षा मोठ्या. सेम लेस दॅन इक्वल टू बी आहे म्हणजेच आपल्याला नंबर कसे मिळणार आहेत, बी आणि बी पेक्षा लहान नंबर. देन द सेट इज कॉल्ड इन क्लोज्ड इंटरवल अँड इट इज डिनोटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिनोट करतात ए कॉमा बी. स्क्वेअर ब्रॅकेट असतो म्हणजेच तो आपला क्लोज्ड इंटरवल असतो. आणि लेस दॅन इक्वल टू आहे म्हणजेच काय, ए आणि बी मधले सगळे नंबर्स इन्क्लूड होतील, शिवाय ए आणि बी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. All the numbers between A and B belongs to closed interval AB and also it includes A and B. म्हणजेच A आणि B याच्यामधले सगळे नंबर्स याच्यामध्ये येतील, शिवाय A आणि B हे सुद्धा येणार आहेत, कारण लेस दॅन इक्वल टू आहे ना, त्यामुळे. फक्त लेस दॅन असेल तर येत नाही, लेस दॅन इक्वल टू आहे म्हणजे तो इलेमेंट सुद्धा त्याच्या सेटमध्ये येतो. देअरफॉर क्लोज्ड सेट AB इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, A less than equal to X less than equal to B. नेक्स्ट आहे सेमी क्लोज्ड इंटरवल. याच्यामध्ये क्लोज्ड सांगितलेलं आहे, सेमी क्लोज्ड म्हणजे पहिल्यांदा येईल क्लोज्ड ए कॉमा बी. सेमी आहे म्हणजे लास्टला येईल ओपन इंटरवल. सेमी क्लोज्ड असेल तर पहिल्यांदा येईल क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी ओपन इंटरवल. म्हणजेच आपले एलिमेंट स्टार्ट कुठून होणार आहेत, क्लोज्ड आहे म्हणजे लेस दॅन इक्वल टू ए असेल म्हणजे ए पासून सुरू होणार आणि बीच्या आतले सगळे एलिमेंट्स. ओपन इंटरवल बी आहे म्हणजे बी हा कसा असणार, एक्स कसा असणार आहे, लेस दॅन बी असेल. बघू आपण याची डेफिनेशन. एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, ए लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन बी. म्हणजेच ए हे सगळे कसे एलिमेंट आहेत, एक्सपेक्षा लहान, ए आणि ए पेक्षा लहान, आणि एक्स हे कसे असणार आहेत, बी पेक्षा लहान, पण बी इन्क्लूड होणार नाही. इथे दिले बघा, याच्यामध्ये ए आणि याचे सगळे एलिमेंट्स इन्क्लूड होतील पण बी हा इन्क्लूड होणार नाही. म्हणजेच काय तर रिअल लाईनवरती जर आपण पाहिलं, एक्स हा एलिमेंट असेल, ए बी हा आपला इंटरवल आहे, या साईडला ओपन आहे, या साईडला क्लोज्ड आहे. क्लोज्ड आहे म्हणजे ए आणि ए पेक्षा मोठे एलिमेंट एक्सपर्यंत. आणखीन काय सांगितलं आहे, लेस दॅन बी आहे म्हणजे बी इन्क्लूड होणार नाही, बी पेक्षा सगळे एलिमेंट्स इन्क्लूड होतील. म्हणजेच ए बिलॉंग्स टू सेमी क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी अँड बी डज नॉट बिलॉंग्स टू सेमी क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी. नेक्स्ट आहे सेमी ओपन इंटरवल. यामध्ये पहा, सेमी ओपन आहे, फर्स्ट ओपन ब्रॅकेट असेल, लास्ट क्लोज्ड ब्रॅकेट असेल. ओपन आहे म्हणजे ए कसा असेल, लेस दॅन एक्स असेल, ए याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. बी क्लोज्ड आहे म्हणजे बी याच्यामध्ये इन्क्लूड होईल, लेस दॅन इक्वल टू बी असेल. इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल आर, ए लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू बी. ए कसा आहे, लेस दॅन एक्स आहे, ए इन्क्लूड होणार नाही, आणि बी कसा आहे, लेस दॅन इक्वल टू आहे म्हणजे बी याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. बी आणि बी पेक्षा सगळे लहान नंबर्स, आणि ए कसा आहे, एच्या आतले सगळे मोठे नंबर्स एक्सपर्यंत इन्क्लूड होतील. म्हणजेच ए डज नॉट बिलॉंग्स टू सेमी ओपन इंटरवल ए बी बट बी बिलॉंग्स टू सेमी ओपन इंटरवल ए कॉमा बी, असं आपण म्हणू शकतो. सेमी क्लोज्ड असेल तर पहिल्यांदा क्लोज येईल,
क्लोज असेल ए तर ए पासून एलिमेंट्स येतील. सेमी ओपन म्हणजे पहिल्यांदा ओपन नंतर क्लोज्ड येईल. जिथे क्लोज्ड एलिमेंट आहे ना तो एलिमेंट त्याच्यामध्ये येतो. आणि जर ओपन असेल लेस दॅन असेल तर तो एलिमेंट येत नाही, त्याच्यानंतरचे सगळे एलिमेंट येतात. 5th नंबर आहे द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स ग्रेटर दॅन ए. सेट कसा सांगितलेला आहे, ऑल रिअल नंबर्स ग्रेटर दॅन ए. म्हणजेच कसे असतील, सगळे नंबर्स कसे आहेत, ग्रेटर दॅन ए आहेत. म्हणजे याचा सेट कसा मिळेल, किती नंबर सांगितलेत का ग्रेटर दॅन ए आहेत, नाही आहेत, म्हणजेच इन्फायनाईट नंबर असतील. म्हणून आपण काय घेतलं, ए कॉमा इन्फिनिटी असा इंटरवल घेतलेला आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू नाही आहे, फक्त ग्रेटर दॅन आहे म्हणजे हा ओपन इंटरवल येईल ए कॉमा इन्फिनिटी. याचा सेट कसा येईल, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. म्हणजेच रिअल नंबर असणार आहेत. आणि नंबर कसे सांगितले आहेत, ग्रेटर दॅन ए. एक्स इज ग्रेटर दॅन ए. जर इथे ए असेल तर ए पेक्षा सगळे नंबर्स मोठे जे असतील ते सगळे त्याच्यामध्ये इन्फिनिटीपर्यंत येतील. पण ए त्यामध्ये येणार नाही, कारण काय आहे, ग्रेटर दॅन आहे. सेकंड सांगितलेलं आहे द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए. कसं असेल, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए. म्हणजेच ए आणि ए पेक्षा सगळे मोठे नंबर्स या सेटमध्ये येतील. ग्रेटर दॅन इक्वल टू ए सांगितलंय ना, म्हणजे ए ला येईल क्लोज्ड ब्रॅकेट कॉमा इन्फिनिटी राऊंड ब्रॅकेट. म्हणजे हा कोणता झाला, आपला सेमी क्लोज्ड इंटरवल होतं. हा सेट असेल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर आणि नंबर्स कसे आहेत, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए. म्हणजेच रिअल लाईन नंबरवरती ए आणि ए पेक्षा सगळे मोठे एलिमेंट्स येतील. आणि जर फक्त ग्रेटर दॅन असेल तर ए सोडून ए पेक्षा सगळे मोठे एलिमेंट्स. ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर ए आणि ए पेक्षा सगळे मोठे एलिमेंट्स असं येईल. नेक्स्ट 6 नंबरचा आहे, फर्स्ट आहे त्याच्यामध्ये द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स लेस दॅन बी. द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स लेस दॅन बी. असे नंबर्स की जे बी पेक्षा लहान आहेत. आता बी पेक्षा लहान आहेत म्हणजेच कसं असेल तर एक्स लेस दॅन बी असेल. बी पेक्षा सगळे लहान नंबर. पण कुठेपर्यंत आपल्याला सांगितलं आहे का, नाही आहे, म्हणजे मायनसपर्यंत जाऊ शकतात ते. म्हणून आपण काय घेतलं, फक्त लेस दॅन आहे. इथे इक्वल टू नाही आहे म्हणजे राऊंड ब्रॅकेट येईल, म्हणजेच तो आपला ओपन इंटरवल असेल. मायनस इन्फिनिटी घेतला आपण लेस दॅन नंबर्स आणि कॉमा बी. हा सेट असेल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. सेट ऑफ रिअल नंबर्स आहे हा. एक्स लेस दॅन बी म्हणजेच बी पेक्षा सगळे लहान नंबर्स या सेटमध्ये येतील. पण याच्यामध्ये बी येणार नाही, कारण कसे आहेत ते लेस दॅन बी आहेत, लेस दॅन इक्वल टू नाही आहे. नेक्स्ट सेकंड सांगितलं आहे लेस दॅन ऑर इक्वल टू बी. म्हणजेच लेस दॅन ऑर इक्वल टू बीला आलं ना, बी पेक्षा लहान इकडे असतात, मोठे या साईडला लिहितो आपण. म्हणजेच ओपन इंटरवल असेल पहिल्यांदा मायनस इन्फिनिटी कॉमा बी. हा क्लोज्ड इंटरवल होईल. म्हणजेच हा कोणता आहे, सेमी ओपन इंटरवल आपल्याला मिळाला. कसा असेल तो, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स लेस दॅन इक्वल टू बी. म्हणजेच असे नंबर्स की जे बी पेक्षा लहान आहेत. बी आणि बी पेक्षा लहान असलेले नंबर्स सगळे या सेटमध्ये आपल्याला मिळतील. 6 नंबरमध्ये काय पाहिलं आपण, तर लेस दॅन बी असे नंबर्स पाहिले. लेस दॅन आहे म्हणजे बी पेक्षा सगळे लहान नंबर्स असतील. लेस दॅन इक्वल टू म्हणजेच काय, बी आणि बी पेक्षा सगळे लहान नंबर्स. कुठपर्यंत आपल्याला सांगितलेलं नाही आहे, फक्त लहान सांगितलेले आहेत त्याच्यापेक्षा, म्हणजेच ते मायनसमध्ये जाऊ शकतात. इन्फिनिटी असेल म्हणजेच मायनस इन्फिनिटी घेतलेला आहे. लास्ट आहे द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स कॅपिटल आर इज. सेट ऑफ रिअल नंबर्स काय असणार आहे, त्याचा इंटरवल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असा इंटरवल दिलेला आहे. रिअल लाईन असेल, इकडे असेल मायनस इन्फिनिटी आणि या साईडला असेल इन्फिनिटीपर्यंत गेलेला असेल. म्हणजेच आर इज इक्वल टू सेट कसा आहे, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर मायनस इन्फिनिटी लेस दॅन एक्स लेस दॅन इन्फिनिटी. आर इज इक्वल टू इंटरवल आहे मायनस इन्फिनिटी कॉमा इन्फिनिटी आणि सेट असेल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर मायनस इन्फिनिटी लेस दॅन एक्स लेस दॅन इन्फिनिटी. म्हणजेच मायनस इन्फिनिटी आणि इन्फिनिटी यांच्यामधले सगळे नंबर्स म्हणजेच कुठले असणार आहेत, सेट ऑफ रिअल नंबर असेल.
ठीक आहे. इंटरवलमध्ये आपण काय काय पॉईंट पाहिले. फर्स्ट पॉईंट होता ओपन इंटरवल. ओपन इंटरवलमध्ये काय पाहिलं तर तो कसा डिनोट करतात, राऊंड ब्रॅकेटमध्ये डिनोट करतात. ओपन इंटरवल म्हणलं तर जो इंटरवल दिलेला आहे ए आणि बी इंटरवल असेल तर ए आणि बी सोडून त्याच्यामधले सगळे नंबर्स, सगळे एलिमेंट्स त्या सेटमध्ये येतात. त्यानंतर पण ए आणि बी त्याच्यामध्ये येत नाही. सेकंड काय होता क्लोज्ड इंटरवल. तो आपण कसा डिनोट करतो, क्लोज्ड इंटरवल कसा डिनोट करतो तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिनोट करतो. रिअल नंबर्स असणार आहेत. आणखीन याची डेफिनेशन कशी आहे तर ए लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू बी. म्हणजेच एक्स हे नंबर सगळे कसे असणार आहेत, ए बी आणि त्याच्या आतले सगळे एलिमेंट्स असतील. लेस दॅन इक्वल टू आहे म्हणजे ए आणि बी याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. ओपन इंटरवलमध्ये फक्त लेस दॅन असतं त्यामुळे ए आणि बी इन्क्लूड होत नाही. या उलट क्लोज्ड इंटरवलमध्ये असेल. नेक्स्ट आहे सेमी क्लोज्ड इंटरवल. सेमी क्लोज्ड पहिल्यांदा क्लोज्ड आहे एला म्हणजे याच्यामध्ये ए इन्क्लूड होईल पण बी इन्क्लूड होणार नाही. ए आणि एपेक्षा मोठे आणि काय सांगितलं आहे बी पेक्षा लहान पण बी याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही. याचा अर्थ काय, ए बिलॉंग्स टू सेमी क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी बट बी डज नॉट बिलॉंग्स टू सेमी क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी. 4 नंबरचा आहे सेमी ओपन इंटरवल. पहिल्यांदा ओपन असेल आणि लास्टला क्लोज्ड असेल. ओपन एला आहे ना म्हणजे ए याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. ए नंतरचे सगळे मोठे एलिमेंट्स आणि बीला क्लोज्ड आहे म्हणजे बी आणि बी पेक्षा सगळे लहान एलिमेंट्स. ए लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू बी. म्हणजेच ए डज नॉट बिलॉंग्स टू सेमी ओपन इंटरवल ए कॉमा बी बट बी बिलॉंग्स टू सेमी ओपन इंटरवल ए कॉमा बी. जिथे लेस दॅन इक्वल टू असेल तो नंबर इन्क्लूड होतो आणि जिथे लेस दॅन इक्वल टू असेल तो नंबर इन्क्लूड होतो पण जिथे फक्त लेस दॅन आहे तो नंबर इन्क्लूड होणार नाही, हे लक्षात ठेवा. 5 नंबरचं आपण पाहिलं की सेट ऑफ रिअल नंबर्स ग्रेटर दॅन ए. सेट ऑफ रिअल नंबर्स इन्फिनाईट संख्या असतात आणि त्यातले कसे आहेत, ए पेक्षा मोठे सांगितलेले आहेत. एक्स ग्रेटर दॅन ए म्हणजेच ए पेक्षा सगळे मोठे जे नंबर्स आहेत ते त्या सेटमध्ये येतील पण ए येणार नाही. नेक्स्ट ग्रेटर दॅन इक्वल टू सांगितलं होतं आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए म्हणजेच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एला आलाय ना आणि ए पेक्षा मोठ्या संख्या म्हणजे आपण या साईडला लिहिणार आहोत ए कॉमा इन्फिनिटी. इथे येईल क्लोज्ड ब्रॅकेट आणि नंतर येईल ओपन म्हणजे तिथे क्लोज्ड इंटरवल असेल आणि ते ओपन इंटरवल असेल. एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू ए आहे म्हणजे ए आणि ए पेक्षा सगळ्या मोठ्या संख्या. नेक्स्ट 6 नंबर आहे सेट ऑफ ऑल रिअल नंबर लेस दॅन बी. म्हणजेच एक्स हे असे नंबर्स असतील की लेस दॅन बी असतील म्हणजेच बी पेक्षा सगळे लहान नंबर्स. आपली रिअल लाईन काय असते, या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह. म्हणून आपण लिहिताना पण लेस दॅन आहेत त्यामुळे इकडे निगेटिव्ह नंबर्स घेतलेले म्हणजेच लहान नंबर्स घेतलेले आहेत. कुठपर्यंत जातील तर मायनसपर्यंत जातील, मग मायनस इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतं. म्हणजेच मायनस इन्फिनिटी कॉमा बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स लेस दॅन बी असा सेट आहे. म्हणजे बी सोडून बी पेक्षा सगळे लहान नंबर्स या सेटमध्ये येतील. नेक्स्ट लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे बी आणि त्याच्यापेक्षा लहान सगळे एलिमेंट्स, बी अँड त्याच्यापेक्षा सगळे लहान एलिमेंट्स. आणि लास्ट सेट ऑफ रिअल नंबर्स आहे, सगळे रिअल नंबर्स याच्यामध्ये येतील. तो कसा असेल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजेच एक्स मायनस इन्फिनिटी आणि इन्फिनिटी याच्यामधले सगळे नंबर्स असणार आहेत आर या सेटमध्ये. एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर मायनस इन्फिनिटी लेस दॅन एक्स लेस दॅन इन्फिनिटी असा हा आपल्याला सेट मिळेल. आपण 7 टाइप्स बघितले इंटरवल्सचे की कशा प्रकारे इंटरवल्स असतील. याचे सब पॉईंट्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.